आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के, किरण सखाराम बर्डे, खान एजाज अहमद, गोरखनाथ राजपूत राठौड़, जियाउल्लाह अकबर शेख, मोहम्मद मोहसिन, साहेब खान याशीन खान अशा 7 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे 44 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. त्यापैकी आज 7 जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते. काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते. त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत, स्टेट पक्ष आहेत, पार्टी आहेत, मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा एबी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले. त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले. काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिम्बॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल. तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती, नंतर उमेदवारी अर्जाची छाननी, उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता सध्याच्या एकंदरीत उमेदवाराच्या संख्येवरून आम्हाला 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. कशाची नाही, आता आपल्याकडे 2040 मतदान केंद्र आहेत. 1 लागला असतं तर 2040 लागणार होते. आता आपल्याला किती 7344 राखीव त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो त्या पद्धतीनं आपल्याला ते लागणार आहेत. बॅलेट युनिटची संख्या वाढेल, कंट्रोल युनिट एकच लागणार आहे आणि व्हीव्हीपॅट पण एकच लागणार आहे. असं काही झालं का की एखादा उमेदवार माघार घेण्यासाठी आला होता केलेलं नाही असं घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही, झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि 2:45लाच शेवटचा उमेदवार जो विड्रॉ घेतला तो 2:45ला आला होता, त्यानंतर कोणी आलेलं नाही. 7 उमेदवार जे ज्यांनी माघार घेतली ते सगळे सर्व 7ही जण स्वतः आले होते की कोणी सूचक अनुमोदन पाठवले होते? नाही, स्वतःच आलेले होते. आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो. काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदरच सूचना देऊन ठेवलेले होते की आम्हाला असं कोणी जबरदस्ती घेऊन आलेलं आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लावलेलं आहे असं बिलकुल झालेलं नाही आहे. आणि उमेदवारांनी स्वतःसुद्धा हे मान्य केलेलं. समाधान हा फार महत्त्वाचा विषय आहे. आम्ही आता चिन्ह वाटपतानासुद्धा मी प्रत्येकाला 2-2 वेळेस विचारलं. इव्हन पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला जे ड्रॉ काढायचं होतं आम्हाला लहान मुलगा मिळत नव्हता. मग आम्ही ते बरणीमध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा चिठ्ठ्या उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या. म्हणजे डोळे उघडे ठेवून सुद्धा चिठ्ठी काढली नाही हे त्यांना स्वतःहून समाधान वाटलं. जे प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे
झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला मी विचारलं, कुणाची जर काही शंका असेल, तुम्हाला काही नियम बघायचे असेल तर पुस्तकं आमच्यासोबत आहेत. आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे. कुणाची काही शंका ऑब्जेक्शन असेल तर सांगा, तर कुणाने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. उलटं त्यांनी येऊन ऑब्झर्वर सरासमोर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. ऑब्झर्वर सरांनी नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे. किती ड्रॉ झाले? किती ड्रॉ किती झाले? ऑटो रिक्षा रोड रोलर आणि रोड रोलर आणि अलमिरा आणि कपाट 3साठी आम्हाला चिठ्ठ्या टाकाव्या लागल्या. 3 धन्यवाद. घेतले ना. पण सर एक असं आहे की जे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदाराच्या याद्या ज्या मतदाराच्या याद्या आहेत त्या पाठवणी केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना बिना फोटोच्या आणि राष्ट्रीय फुटवाल्यांना फोटोच्या असं काही होत आहे का? नाही, असं काही मतदार यादी हां जी प्रिंट आहे हां ते राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफतमध्ये द्याव्यात अशा सूचना आहेत. ती त्यांना दिली जाईल. याशिवाय ज्यांना कुणाला मतदार यादी हवी असेल त्यांना फोटो नसलेलीच CD देता येते. त्या CDवरून ते प्रिंट करू शकतात. फोटो नसलेली होय. मग त्याचा काय उपयोग? आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत. आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत 2018च्या गाईडलाईन्स. कसं चेक करा फोटो नसलेले अपक्षांना असे आणि यांना असे असं का? फोटो जर नसेल तर मग याचा काय फायदा तेवढा? नाही, तसंही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये या याद्या म्हणजे पाहण्यासाठी अवलोकन करण्यासाठी उपलब्ध असतातच. त्यांना माहीतच नाही अशातला काही प्रकार नाही आहे. परंतु आता काहीतरी विचार करून आयोगाने निर्णय घेतला असेल, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला भाष्य नाही करता येणार. तर हे याद्या अपलोड केलेले आहेत वेबसाईटवर वगैरे म्हणजे एवढे वेबसाईटला आहे. CEO महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आहे. मॉकपोल घेताना सुद्धा ह्या सगळ्या उमेदवाराला मतदान करून बघावं लागणार आहे. हां, त्यामुळे मॉकपोलला एवढ्या सगळ्या उमेदवारांना मतदान देणं, पुन्हा त्याचं क्लिअर करणं, मग ते मशीन क्लिअर करताना परत तेवढ्या शिट्ट्या जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्या शिट्ट्या वाजणार, तेवढा वेळ थांबावा लागणार. म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि थोडी मेहनत वाढलेली आहे. परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत. निकालावर परिणाम होईल ना? निकालाला वेळ लागेल. परिणाम म्हणजे वेळ लागेल. कारण प्रत्येक दुसरं राऊंड जे आहेत, प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांची नावं, म्हणजे त्यांना एक जरी मत पडलं तरी 0 मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित करावंच लागणार आहे. त्यामुळं सगळा वेळ वाढलेला आहे, याच्याबद्दल काही दुमत नाही. अभी औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक इलेक्शन के प्रोसेसर में आज कैंडिडेचर विड्रॉल करने का आखिरी दिन था. जो टाइम प्रिस्क्राइब किया गया था 3 बजे तक, वो प्रिस्क्राइब टाइम में औरंगाबाद लोकसभा के करीबन 7 कैंडिडेट ने अपना विड्रॉल लिया है. उसमें जो नाम है जिन्होंने अपना उम्मीदवारी पर्चा वापस लिया है उसमें सर्वश्री विश्वास पंडित मस्के, किरण सकाराम बर्डे, खान एजाज अहमद, गोरखनाथ राजपूत राठौड़, जियाउल्लाह अकबर शेख, मोहम्मद मोहसिन, साहेब खान, आफिन खान, ये 7 कैंडिडेट है जिन्होंने अपना पर्चा वापस लिया है. और जो कंटेस्टिंग कैंडिडेट थे छाननी के बाद वो करीबन 44 कैंडिडेट मैदान में थे. उसमें से 7 कैंडिडेट ने आज अपना पर्चा वापस लिया है. तो अभी इलेक्शन के मैदान में जो कैंडिडेट बचे हैं वो करीब 37 कैंडिडेट है. और जो पहला टप्पा जो था नाम निर्देशन पत्र दाखिल करना, उसकी स्क्रूटनिंग करना, विड्रॉल होना और अलॉटमेंट ऑफ सिंबल, ये प्रोसीजर का जो पहला टप्पा था इलेक्शन का वो यहाँ पे आज ख़त्म हुआ है. पूरे शांति के साथ, पूरे पारदर्शक के साथ ये दोनों छाननी, उम्मीदवारी अर्जी लेना, उसकी स्क्रूटनिंग करना और अलॉटमेंट ऑफ सिंबल, ये सब प्रक्रिया यहाँ पे हुई है. अभी जो
या सूचना इलेक्शन कमीशन के थे उनको हमने आज दिया है। अभी बैलेट पेपर प्रिंटिंग मशीन लगाना ये जो आगे के काम है वो कल से शुरू हो जाएंगे। थैंक यू। सर ये उम्मीदवार ज़्यादा है तो ईवीएम ज़्यादा लगेगी उसमें लगने वाला। अभी जो कैंडिडेट इलेक्शन मैदान में है उसके मद्देनज़र रखते हुए हमको 3 बैलेट यूनिट लगने वाले हैं और 3 बैलेट यूनिट पे ये मतपत्रिका डिवाइड हो जाएंगी। वो मतपत्रिका लगाने का काम जल्दी ही शुरू हो जाएगा। बैलेट यूनिट का जो अवेलेबिलिटी है वो है, कोई फिक्र करने की बात नहीं है। रिजल्ट भी आने में देरी लगेगी। अभी इतने सारे कैंडिडेट मैदान में है तो हर बार जो मॉक पोल है या मशीन लगाने का काम है या रिजल्ट के टाइम उतने सारे कैंडिडेट का नाम और उनके पोल जो फिगर है वो बाहर निकालने में वक्त तो लगेगा। इसका जो टाइम कंज्यूमर थोड़ा ज़्यादा हो जाएगा, लेकिन कोई दिक्कत की बात नहीं। चलो, थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।